लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता सखी ही कबीरला डिवोर्स पेपर्स देण्यासाठी चाललेली असते, पण रस्त्यात सगळीकडे तिला सखीने आणि कबीरने जे काही केलेलं असतं ते सगळं दिसत असतं. एकदा त्या एक कपल जेव्हा तिथे किक मारत असतं त्यांच्या गाडीला, तेव्हा सखीला त्यांनी गाडीला किक मारतानाचा प्रसंग आठवतो. सखीने कानाची बाईक चालू करून दिलेला प्रसंग आठवतो आणि सखी तिथे रमते. त्यानंतर मग तिच्या लक्षात येतं की नाही मला पुढे जायचं आहे. मग सखी तिकडनं जेव्हा पुढे जात असते तेव्हा तिला तिथे चायनीज कॉर्नरवरती एक कपल चायनीज खाताना दिसतं. मग सखीला तिने आणि कान्हाने चायनीज खाल्लेला प्रसंग आठवू लागतो आणि सखी पुन्हा तिथेसुद्धा रमत असते. तिला दिसत असतं की ती चायनीज खात आहे आणि कबीर मात्र शांतपणे फक्त तिच्याकडे बघत आहे. मग सखी आता तिकडनंसुद्धा पुढे जायला निघते. ती विचार करते की नाही, मला ह्या सर्व गोष्टींमध्ये नाही रमायचं. ती तिकडनं पुढे येतच असते. तेच तिला चहा आणि टोस्ट खाणारं एक कपल चहाच्या टपरीवरती दिसतं. आता त्या कपलला चहाच्या टपरीवर बघता क्षणी सखीला असं दिसत असतं की ती आणि कबीर दोघंजणं चहा आणि टोस्ट खात आहेत. त्यांनी पहिल्या प्लेटमध्ये टोस्ट घेतला, त्यावर चहा ओतली आणि मग चम्मचने तो चहा आणि टोस्ट त्यांनी खाल्ला. आता हे सगळं आठवत असताना मग मात्र इकडे सखी ही पूर्णपणे आनंदी होत असते. पण जेव्हा तिच्या लक्षात येत असतं की नाही मला कबीरच्या आठवणी आठवायच्याच नाही आहेत, मला ह्या सगळ्यातून मोकळं व्हायचं आहे, कायमचं मोकळं, तेव्हा मात्र मग तिच्या चेहऱ्यावरचं हसू आपोआप गायब होतं आणि आता ती म्हणत असते की नाही, आता बाद झालं, आता मला काहीही करून पहिलं कबीरकडे गेलं पाहिजे आणि त्याच्याकडनं ह्या पेपर्सवरती सह्या घेतल्या पाहिजे, मला मोकळं व्हायला हवं. आणि मग ती आता तिथे एक पाण्याची बाटली खरेदी करते चहाच्या टपरीवर आणि पाणी पिते आणि म्हणत असते नाही मला हे असं होतं आहे, हे चालणार नाही, कुठल्याही परिस्थितीत नाहीच, मला असं नाही करायचं आहे, मला शांत राहायचं आहे, शांतपणे मला सगळं होऊ द्यायचं आहे, मला डिवोर्स हवा आहे बस. आणि मग आता ती तिकडनं परत मागे चाललेली असते. इतक्यात तिला कबीर दिसतो. आता तिला वाटतं हाही माझा भासच आहे, त्यामुळे ती बाजूने जात असते. इतक्यात कबीर तिला आवाज देतो, ओ एक मिनटं, कुठे चाललाय? म्हणाला होतात ना की काहीतरी देणार आहात म्हणून, मग द्या, काय देणार आहात? त्यावर मग सखी कबीरला एक फाईल देऊ करते. आता कबीर ती फाईल बघतो आणि सखीकडे बघत असतो. तर सखी ही त्याला अगदी नम्रपणे आणि शांत स्वरात सांगते, हे बघ, हे डिवोर्सचे पेपर आहेत आणि मला तुझ्या याच्यावरती सह्या हव्या आहेत. माझ्या सह्या ऑलरेडी झाल्यात, पण मला ना आत्ता यामध्ये कुठलंही नाटक नको आहे, कुठलाच लपंडाव नको आहे, त्यामुळे घे, पटकन सह्या कर आणि चटकन मोकळा हो, कळलं? त्याबरोबर मग कबीर आता लगेचच त्या डिवोर्स पेपर्सकडे बघू लागतो. सखी कबीरकडे बघत असते, कबीर पेपर्सकडे बघत असतो. सखी म्हणते कर सह्या. सखीला वाटलेलं असतं की कबीर काही सह्या करणार नाही, पण आता सखीने सह्या कर असं म्हटल्याबरोबर कबीर ताबडतोब आता पेन काढतो आणि लगेचच आता तो त्या डिवोर्स पेपर्सवरती सह्या करत असतो. कबीर पेपरवर सह्या करत असतो, पण अश्रू मात्र सखीच्या डोळ्यातून वाहू लागलेले असतात. सखी रडत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे मनस्विनी म्हणत असते की माझे निळे डोळे ही माझी ओळख होती, पण मी आत्ता हे कायमचे ब्राऊन करून घेतलेले आहेत. मला कधीच ती तेजस्विनी बनायचं नव्हतं, कधीच नाही, पण मला आत्ता बनावं लागलं आहे तेजस्विनी. माझ्या ह्या घाणेरड्या साड्या घालून ना आता कंटाळा आला आहे, कंटाळा. मला नव्हतं करायचं, हे सगळं नव्हतं, पण आता मला थोडे दिवस हे सगळं करावं लागणार आहे. आणि मग मनस्विनीला सखीचे शब्द आठवतात, तुम्ही काळजी करू नका, कबीरच्या सह्या कशा मिळवायच्या हे तुम्ही माझ्यावर सोडा. आणि मग आता मनस्विनी म्हणू लागते की वा, ही तर चांगली गोष्ट झालेली आहे. नाही म्हणजे आता सखीने स्वतःहूनच मी कबीरच्या सह्या मिळवते असं सांगितलेलं आहे. आता ती त्या कबीरच्या सह्या घेऊन येईल. एकदा का ती त्या कान्हा महाडिकच्या उर्फ कबीरच्या सह्या घेऊन आली की त्यानंतर मग मला जे हवं आहे ते मिळवता होईल. त्या दिवशी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मला जे साध्य करता आलं नाही ते मला आत्ता साध्य करता येईल. एकदा का माझ्या मनासारखं झालं, एकदा का मला त्या कबीरच्या सह्या मिळाल्या की त्यानंतर त्या सखीला गंडवणं माझ्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही आहे. मग पुन्हा ह्या घरामध्ये येणार सरकारचं राज्य आणि मग मी दाखवणार एकेकाला त्याची लायकी.
असं म्हणत मग सखी मनस्विनीला आता तिला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे तो प्रसंग आठवू लागतो. तिला आठवतं की सखीने तिच्या मुस्काटात मारली होती आणि म्हणाली होती की रामाला वनवासाला पाठवलं होतंस ना, आता वनवास नेमका कसा असतो हे तू भोगशील. त्यानंतर मग तिच्यासमोर मनस्विनी नंतर तेजस्विनी आली. तेजस्विनीसुद्धा तिच्या एक खणखणावून थोबाडात मारली आणि त्यानंतर मग तिच्यासमोर आली ती म्हणजे मीनाक्षी. मीनाक्षीने पण एक सणसणावून थोबाडात दिली आणि सांगितलं की मला एवढे दिवस त्रास दिलास, माझं मूल मारलंस. त्याच्यानंतर मग तिथे आला तो म्हणजे पुरुषोत्तम आणि पुरुषोत्तम म्हणाला की तुम्ही एवढी वर्ष मला विचारायचं ना मी काय करतो म्हणून, मी कोण आहे. आज मी तुम्हाला विचारतो तुम्ही काय करता, तुम्ही कोण आहात. एवढी वर्ष माझी लायकी काढायचात, आज मी तुम्हाला विचारतो तुमची लायकी काय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता सखी ही तिचे डोळे पुसत असते कान्हाने सह्या करून झाल्यावर. त्यावर कान्हा हा तिला विचारत असतो बेबी सरकार काय हो, काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी का. त्याबरोबर सखी म्हणते आनंद अश्रू. आनंद अश्रू आहेत हे. कान्हा म्हणतो आनंद अश्रू. सखी म्हणते हो, अर्थात मला तू मोकळं केलं आहेस याचे आनंद अश्रू. खरं सांगू, मला वाटलं होतं तू इतक्या सहजासहजी या पेपर्सवरती सह्या नाही करणार. मला खूप रिक्वेस्ट करावी लागेल, विनवण्या कराव्या लागतील, पण तरीही तू नाहीच ऐकणार. मग शेवटी पुढे जाऊन मी रडेन, मग तेव्हा तुला माझी दया येईल आणि तू मग सह्या करशील. पण नाही, तसं काही झालंच नाही. तू एकदम सोपेपणाने सह्या केल्यास. मग जर तुला सह्या करायच्याच होत्या तर तुझ्याही मनात हेच होतं. मग जर तुझ्या मनात हेच होतं तर मग का आणल्यास त्या 7 फ्लेवरच्या आईस्क्रीम्स, का त्याच्यावरती ते सॉरी लिहून आणलंस, कशासाठी, का केलंस ते सगळं. तुला काय वाटलं मी ते आईस्क्रीम खाईन, माझा राग वितळेल, मी शांत होईन आणि मग तुला संधी वगैरे देईन असं वाटलं होतं. नाही, मी असं कधीच करू शकत नाही, समजलं ना. पण मला एक गोष्ट कळली नाही, जर तू माणूसच खोटा आहेस तर तू कुठलंही इतर खोटं नाव वापरू शकला असतास. कान्हा महाडिक हेच नाव का वापरावं असं वाटलं तुला. बरं, वापरलंस तर वापरलंस, ज्या देवाचं नाव वापरलंस तो कृष्ण तुला कधी खरा कळलाच नाही. कृष्णाने कधीही इतरांना असा त्रास नाही दिला. तू कृष्णाचं नाव वापरून स्वतःच्या सोयीस्कररित्याने फायदा करून घेतलेला आहेस. कृष्ण कायम इतरांच्या भल्यासाठी वागायचा. कृष्ण कायम लोकांचा विचार करायचा. तुझ्यासारखा स्वार्थी नव्हता तो, समजलं ना. ते सगळं सोड, मला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय मिळालं तुला हे सगळं करून, का केलंस तू हे सगळं, सांग ना. कशासाठी केलंस, पैशांसाठी. पैशांसाठी केलंस ना हे सगळं. हां बोल कबीर, पैशांसाठी केलंस ना हे सगळं. असो, मी सुद्धा कोणाला प्रश्न विचारते आणि कोणाकडनं उत्तरांची अपेक्षा ठेवते. सह्या केल्यास हेच माझ्यासाठी खूप आहे. आता काहीच उपयोग नाही आहे कसल्याच गोष्टींचा. फायनली सन्हा वेगळं झाले. तू मला सन्हातून मोकळं केलं आहेस आणि या गोष्टीमुळे मी खुश आहे. मला बरं वाटतं आहे, कारण संपलं आहे आज सगळं. आनंद झाला आहे मला की फायनली ह्या खोट्या बंधनात अडकवायला मला जेवढा वेळ लावला नव्हतास ना, तितकाच वेळ ह्यातून मोकळं करायलाही तू नाही घेतलेला आहेस. बघून बरं वाटतं आहे. आणि आता आपले काहीही संबंध नाही आहेत. आता कोण सखी आणि कोण कान्हा, बरोबर ना. त्याबरोबर कबीर हा म्हणत असतो की ऐकून घ्या एकदा माझं बेबी सरकार. पण सखी कबीरचं काहीच ऐकत नसते. ती फक्त एकटीच बोलत चाललेली असते. मग कबीर हा तिला म्हणत असतो ऐका, पण सखी काही ऐकत नाही. ती ते म्हणते पेपर्स मिळालेत मला, मी जाते, आणि ती तिकडनं चाललेली असते. त्यावेळी कबीर आता मुद्दामून गाडी सुरू करण्याचं नाटक करतो, पण गाडी सुरू होत नसते. मग सखी जागेच थांबते. मग कबीर पुन्हा गाडीला गेअर मारत असतो, पण मुद्दामून तोच दाखवत असतो की गाडी सुरूच होत नाही आहे. मग मात्र आता सखी रागवते आणि सखी रागाने मागे येऊन म्हणते मला दिलास तेवढा त्रास पुरे नाही आहे का, की लोकांनासुद्धा या त्रास देतोयस. त्याबरोबर आता सगळी जी लोकं असतात आजूबाजूची ती सगळी सखी आणि कान्हाकडे बघायला लागतात. त्याबरोबर लगेचच कान्हा हा त्यांना सॉरी असं म्हणतो. सगळी लोकं आपापलं खायला लागतात. सखी म्हणत असते काय चाललं आहे तुझं हे सगळं, कशाला नाटकं करतोयस. हे बघ, तुझं हे सगळं नाटक ना बंद कर. या सगळ्याचा काहीही फायदा होणार नाही आहे. आणि आता सह्या करून झाला आहेस ना मोकळा, मग सोडून दे विषय. त्याबरोबर मग कबीर म्हणत असतो ते काय आहे ना,
तुमचा माझ्यावरचा राग जितका आहे ना की त्यामध्ये तुम्हाला मी सह्या नेमक्या काय केल्या आहेत हे दिसत नाही आहे. एकदा पेपर उघडून बघा, त्याच्यावरती आहे ना मी कबीर किर्लोस्करने कान्हा महाडिक अशा सह्या केल्या आहेत. मग सखी पेपर उघडते आणि मग बघते की कान्हा महाडिक लिहिलं याने. मग कबीर म्हणत असतो, जो माणूस अस्तित्वातच नाही आहे त्यांच्या सह्या कशाला ग्राह्य धरल्या जातील. आणि दुसरी गोष्ट, कृष्णाचं म्हणाल तर कृष्ण मला कळला. कृष्णाने कधी त्याच्या राधेला दुखावलं नाही आणि मी सुद्धा तुम्हाला कधीच दुखावणार नाही. तुम्हाला त्रास होईल असं मी काही करणार नाही. आणि काय म्हणाला, मी हे सगळं पैशांसाठी केलं. हो, केलं मी हे सगळं पैशांसाठी. पण पैशांसाठी हे सगळं करत असताना मी प्रेम आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी कायम बाजूबाजूला ठेवल्या. आणि माझं तुमच्यावरती असलेलं प्रेम ते सुद्धा तितकंच खरं आहे, नितळ आहे. समजलं ना. आणि महत्त्वाची गोष्ट काय म्हणालात तुम्ही, सन्हा वेगळे झाले. सन्हा कधीच वेगळे होऊच शकत नाही सखी मॅडम, कारण मुळात सन्हाला कुठलं कोर्ट वेगळं करूच शकत नाही. त्यांना वेगळं फक्त 2 व्यक्ती करू शकतात, एक सखी आणि एक कान्हा. आणि मी तर कधी वेगळा होणार नाही आणि तुम्हालाही कधी हे नातं संपवू देणार नाही. समजलं ना. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही आहे. त्याबरोबर मग मात्र आता सखी कान्हाकडे बघत राहिलेली असते. तर कान्हा म्हणतो, आणि काय म्हणालात, मला कळत नाही ना कृष्ण, मला कृष्ण कळतो. कळलं ना. आता बघू पुढे नेमकं तुम्ही काय काय करता ते. सखी म्हणत असते, तू का करतोयस हे सगळं. कबीर म्हणतो, म्हटलं ना पैशांसाठी करतोय. मग आणखीन तरीही तुम्ही मला प्रश्न विचारताय मी हे सगळं का करतोय म्हणून. लक्षात ठेवा, आपण कधीच वेगळे नाही होऊ शकणार आहोत, कधीच नाही. कान्हा महाडिकचा अध्याय जरी संपला असला तरी कबीर किर्लोस्करने 7 जन्मांसाठी तुम्हाला बायको म्हणून स्वीकारले. त्यामुळे आता प्रश्न कसला उद्भवतच नाही. त्यावर सखी म्हणत असते, तू. त्याबरोबर कबीर म्हणतो, माझं बोलून पूर्ण झालेलं नाही आहे, मला बोलू द्या. आणि मग कबीर पुढे म्हणू लागतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता कबीरला त्या सर्व गोष्टी आठवू लागतात की कसं मनस्विनीने त्याच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं, कसं तर त्याच्या वडिलांना मारून टाकलं. पण तरीही कबीर ते सगळं मनातच ठेवतो आणि सखीला म्हणतो, महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच मी ठरवलं होतं आयुष्य काढणार तर ह्याच मुलीबरोबर. तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला एक बाई आलेली असते आणि ती रिक्षामध्ये बसते आणि रिक्षा कामत हाऊसवरती घेऊन जायला सांगते. ती एकदम गावची बाई असते, एकदम म्हणजे अशी नऊवारी साडी, ती टिपिकल टिकली, त्याचबरोबर म्हणजे ते मळकं थोडंसं गाठोडं वगैरे घेऊन ती चाललेली असते. आणि आता इकडे कबीर म्हणत असतो, समजलं, पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो. मग बाकी कसलाही प्रश्न उद्भवतच नाही ना. त्याबरोबर मग मात्र सखी ही कबीरला काहीच बोलत नसते. कबीर म्हणत असतो, लक्षात ठेवा, आपण दोघं वेगळं होणं कधीच शक्य नाही आहे. आपण वेगळे होऊच शकत नाही. आपण कायम एकत्रच असणार आहोत, सखी आणि कान्हा, सखी आणि कबीर. समजलं ना. त्यामुळे माझ्यापासून तुम्हाला मोकळता मिळेल याचा विचार करूच नका. त्यानंतर मग सखी घरी आलेली असते. घरातले सगळे सदस्य हॉलमध्ये बसलेले असतात. सखी मनस्विनीला सांगते, आई, त्या कबीरपासून डिवोर्स घेण्यासाठी मला जरा वेळ लागेल. त्यामुळे कमीत कमी आपल्याला ही प्रॉपर्टीची प्रोसिजर महिनाभर पुढे ढकलावी लागेल. त्याबरोबर हे ऐकून मनस्विनीला खूपच जास्त राग आलेला असतो. मनस्विनी ही आता म्हणत असते, अरे यार, पुन्हा आता मला थांबावं लागणार. पुन्हा या कबीरने माझा प्लॅन फ्लॉप केला. कधीच संपणार आहे माझ्या मागची 7.5. तर तोपर्यंतच आता कामत हाऊसवरती ती बाई आलेली असते जी गाठोडं वगैरे घेऊन आली आहे. मग आता ती तिचं गाठोडं खाली फेकते आणि म्हणत असते, 7.5 कधी संपत नाही आणि केलेली कर्म सुटत नाही. आता ती 7.5 कधी संपत नाही, केलेली कर्म सुटत नाही असं म्हटल्याबरोबर सगळेच जण मागे वळून पाहतात. तर ती एक धिप्पाड अशी डोक्यावर पदर वगैरे घेतलेली बाई असते. आता ती बाई नेमकी कोण आहे हे कोणालाच माहीत नसल्यामुळे सगळेच जण त्या बाईकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.